होतं. अहो सर, तिने तिच्या नवऱ्याचा राग त्या लहान मुलावर काढला. बापरे, मग काय झालं? सर, मी म्हणाले, याव तो गणिताचा प्रश्न विचारतोय, मी सांगू का त्याला उत्तर? तर ती माझ्यावर चिडली. मला म्हणाली की स्वतःला लय शहाणी समजतेस का तू? हा, हुशार आहेस का माझ्यापेक्षा तू? लायकीत राहा. इथे भांडी घासायला येते ना, तर भांडीच घास, पुढे पुढे करू नकोस. सर, तिने माझी लायकी काढली हो. जाऊ दे ग, असल्या माणसांकडे नसतं लक्ष द्यायचं, मरू दे. अरे पण तुम्ही बोलला का नाही त्यांना काही? बोलून दाखवायचं ना, शांत बसल्या असत्या. कसं बोलू मी? मी जर बोलले असते तर माझं काम गेलं असतं ना. एक मिनिट, मला एक सांग, तुला महत्वाचं काय? तुझं काम का तुझा स्वाभिमान? हे काम गेलं तर दुसऱ्या 10 घरामध्ये काम मिळतील तुला, त्यात काय एवढं? पण स्वाभिमान महत्वाचा आहे. सर, माझी लायकी काढली हो. मी काय उत्तर देऊ तिला? अरे शीलाताई, 150 लोक असतात ना, यांना त्यांच्या भाषेतच उत्तर द्यायला लागतंय. बरोबर आहे शीलाताई, तुम्ही फक्त त्यांचा पत्ता सांगा. नाहीतर काय, तिच्या घरी जाऊन तिला सांगू. काय डोक्यावर पडले की ती बाई पुस्तकं का फेकते? मग तिचं चुकलंय तर आपण तिला समजावू ना. ओ काका, ते तुमच्या जमान्यात समजायचं वगैरे. आता ना तिला शिवाने अशी सणकन दिली ना तरच कळेल तिला. मग काय, मला काय वाटतं माहितीये का, एक काम करूया आपण, तिला धरूया आणि तिला वर्गात आणून बसूया सरांसमोर. काय ना सर, बरोबर शिकू तिला. पांचट काहीतरी. अरे त्याच्यापेक्षा आपण तिच्या नवऱ्याला सांगूया ना. नाही, आपल्याकडे कमाल आयडिया आहे. हे तू एक काम कर, उद्या ना तिच्या घरी जा आणि तिचे सगळे कपडे ना टराटर फाडून टाक आणि तिला सांग, शिट यार, धुताना फाटले. काय तू तुझी काय सांगतोयस ना करायला, त्याच्याने त्या बाईला अद्दल नाही घडणार आहे. तर तो दोघींमध्ये भांडणच वाढती. तुम्हाला त्या बाईला अद्दल घडवायची की नाही? मग काहीतरी वेगळा उपाय सांगायला पाहिजे ना. ह्यांनी जे काय सांगितलं त्यांनी भांडण वाढणार. मग काहीतरी उगाच काहीतरी असं केलं पाहिजे की तिला तिच्या केलेल्या गोष्टीचा पश्चाताप झाला पाहिजे, तिला लाज वाटायला पाहिजे.